नमस्कार, मी दीप्तीज फूड स्टुडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण चमचमीत अशी कारल्याची रस्सा भाजी बघणार आहोत। मी इथं अशा प्रकारे कारल्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता या कारल्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मीठ टाकायचंय। 15 मिनिटांसाठी आपण असंच झाकून ठेवणार आहोत ह्याला। आता आपण झाकण काढून बघूया। इथं 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। मिठामुळे जे आपल्या कारल्याला असं पाणी सुटलेलं आहे, हे कडवट पाणी जे सुटलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय आणि कारले जे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे 2-3 वेळा। आता आपण पाणी घालून घेऊया आणि स्वच्छ 2-3 वेळा कारले धुवून घेऊया। इथं कारलं मी 2 ते 3 वेळा धुवून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे आपण मुगाची डाळ घालून घेऊया आणि या कारल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आपल्याला, अर्धा कप, आणि हे कारलं आपल्याला शिजवून घ्यायचंय। आता कारलं शिजवण्यासाठी आपण कुकर ठेवलाय। कुकरमध्ये हे कारलं ठेवायचं आहे। आता ह्याला झाकण लावून आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आता फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं आपल्याला। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि हळद अशी फोडणी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा चांगला आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचंय, 1 चमचाभर काळा मसाला घालायचा आहे आणि पाऊण चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। हे मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। इथं बघू शकताय आपलं कारलं देखील व्यवस्थित शिजलेलं आहे। आता या कारल्यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय। आता या कारल्यामधलं सगळं पाणी आपण काढून घेतलंय आणि डाळ देखील व्यवस्थित अशी शिजली गेलेली आपली मुगाची डाळ। आता हे कारलं आपल्याला फोडणीमध्ये टाकायचंय। आता हे कारलं आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे कारलं व्यवस्थित मिक्स करून झालंय। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय मिठाला। अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आणि 4 ते 5 आमसूल घालून घ्यायचेत आपल्याला ह्याच्यामध्ये। इथं 2 ते 3 चमचे गूळ घालून घ्यायचा आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण ऑलरेडी कारलं जे आहे ते शिजून घेतलं होतं कुकरमध्ये, त्याच्यामुळे जास्त काय वेळ शिजवावं लागणार नाही आपल्याला। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 1 वाफ काढून घेऊया। आता आपण झाकण काढून बघूया। 1-2 मिनिटाची तर वाफ देऊन घेतलेली आहे मी। तुम्ही बघू शकताय छान प्रकारे आपलं कारलं इथं रेडी झालेलं आहे। कलर देखील खूप छान आलेला आहे आणि वास पण खूप छान असा सुटलेला आहे। आता ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। अशा प्रकारे आपलं हे कारलं जे आहे ते रेडी झालेलं आहे खाण्यासाठी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत बाय।